नमस्कार. MPSC स्टडी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आधी आपण स्वरसंधी पूर्ण बघितलेली आहे. आता संधीचा दुसरा प्रकार म्हणजे व्यंजन संधी आपण बघणार आहोत. व्यंजन संधीमध्ये जे दोन वर्णांची संधी होते त्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल किंवा मग दोन्ही वर्ण व्यंजन असतील तर त्या संधीला म्हणतात व्यंजन संधी. पहिला वर्ण हा व्यंजन असेल तर दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर कोणताही असू शकतो. हे झालं व्यंजन संधीचं स्वरूप. तर व्यंजन संधीमध्ये आपल्याला पहिला नियम बघायचा आहे, त्याला प्रथम व्यंजन संधी असं सुद्धा म्हणतात. व्यंजन संधीचा हा नियम बघण्यासाठी आपल्याला हे वर्णमालेतील 5 गट बघावे लागतील. तर या संधीमध्ये काय होते तर पहिल्या 5 वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आले, कठोर व्यंजने कोणते आहेत तरी पहिले 2 जे वर्ण आहेत प्रत्येक गटातील त्याला आपण कठोर व्यंजन असं म्हणतो. तर या व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते आणि संधी होते. याला म्हणतात प्रथम व्यंजन संधी. आपण काही उदाहरणे बघून घेऊयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. तर आपण विपद आणि काल हे 2 शब्द घेतलेले आहेत. तर हे प्रथम व्यंजन संधीमध्ये येतात की नाही हे बघू आपण. तर याच्यामध्ये एकत्र येणारे वर्ण कोणते आहेत तर द व्यंजन आणि क हे व्यंजन. तर यामध्ये आपण इथे बघू शकतो की हा पहिल्या 5 गटापैकीच एक वर्ण आहे आणि हे अनुनासिक नाही आहे आणि त्याच्यासमोर कठोर व्यंजन आलेलं आहे, म्हणजे याची संधी होणार प्रथम व्यंजन संधीनुसार होणार. तर यामध्ये काय होईल तर या पहिल्या व्यंजनाच्या जागी यात म्हणजे द च्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन इथे येईल. तर द चा गट कोणता आहे यात आपण बघू शकतो की द हे वर्ण त या गटामध्ये येते आणि त गटामधील पहिले कठोर व्यंजन कोणते आहे तर त हेच आहे, म्हणजे द च्या जागी इथे त हा वर्ण येईल. म्हणजे त वर्ण आणि क वर्ण यांची संधी होऊन आपल्याला क हे व्यंजन मिळेल आणि त्याच्यानुसार आपल्याला शब्द मिळेल विपत्काल. तसेच वाघ आणि ताड या 2 शब्दांमध्ये ग आणि त हे या 2 व्यंजनांची संधी होईल. तर ही संधी प्रथम व्यंजन संधीनुसार होती की नाही हे पहिल्यांदा आपण बघूया. तर यामध्ये पहिलं व्यंजन आहे पहिल्या 5 गटापैकी एक आहे आणि हे अनुनासिक नाही आहे आणि त्याच्यासमोर कठोर व्यंजन आलेलं आहे, म्हणजे इथे प्रथम व्यंजन संधीचा नियम लागेल. तर ग हे ज्या गटातील आहे त्या गटातील पहिले कठोर व्यंजन इथे येईल, म्हणजे ग आहे क या गटामध्ये आणि पहिले कठोर व्यंजन अर्थातच क आहे म्हणून इथे ग च्या जागी येईल क हे व्यंजन आणि क या व्यंजनाची संधी होईल त सोबत, म्हणजे आपल्याला व्यंजन कोणते भेटेल संयुक्त व्यंजन भेटते त आणि त्यानुसार आपल्याला शब्द भेटेल वाक्ताडन. क्षुध पीडा यामध्ये कोणते वर्ण भेटतात तर ध आणि प हे 2 वर्णांची संधी होणार आहे. हे देखील आपण प्रथम व्यंजन संधीच्या नियमानुसार बघितलं तर हे सुद्धा प्रथम व्यंजन संधीमध्ये येतात. त्यानुसार काय होईल तर ध ज्या गटामध्ये आहे त्या गटातील पहिले कठोर व्यंजन इथे येईल. तर ध हे वर्ण त या गटातील आहे त्याच्यामुळं पहिलं कठोर व्यंजन त्यातील ते इथे येईल आणि त्याची समोरील वर्णासोबत संधी होईल, म्हणजे प या वर्णासोबत संधी होईल आणि आपल्याला भेटेल प आणि त्याच्यामुळे आपल्याला शब्द भेटेल क्षुतपीडा. व्यंजन संधीमधील दुसरा नियम आहे ज्याचं नाव आहे तृतीय व्यंजन संधी. तर यामध्ये काय होते तर पहिल्या 5 वर्गापैकी कठोर व्यंजनाच्या समोर जर मृदू व्यंजन आलं किंवा स्वर आले तर पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरं व्यंजन येते आणि याला म्हणतात तृतीय व्यंजन संधी. आपण प्रथम व्यंजन संधीमध्ये बघितलं की तिथे पहिलं जे व्यंजन आहे 5 गटातील ते येते, त्यामुळे त्याला म्हणतात प्रथम व्यंजन संधी आणि त्याचप्रमाणे इथं तिसरं व्यंजन येते, म्हणजे 5 गट दिलेले आहेत त्याच्यातलं तिसरं व्यंजन इथे येते म्हणून त्याला म्हणतात तृतीय व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधीमध्ये व्यंजनासमोर नेहमी कठोर व्यंजनच हवं असायचं, तर इथे कठोर व्यंजनाच्या समोर मृदू व्यंजन किंवा स्वर असायला हवं. आपण याबद्दल उदाहरण बघून घेऊया म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. तर वाक आणि विहार
हे दोन शब्द घेतलेले आहेत. त्यामध्ये कोणत्या दोन वर्णांची संधी होणार आहे तर क हे व्यंजन आणि व हे व्यंजन. तर हे कोणते आपल्या तृतीय व्यंजन संधी या क्रायटेरियामध्ये येते का हे पहिल्यांदा बघून घेऊयात. तर तृतीय व्यंजन संधीमध्ये पहिलं व्यंजन हे कठोर व्यंजनाचं हवं असते. इथे दिसत आहे आपल्याला क हे कठोर व्यंजन आहे आणि त्याच्या समोर हे मृदू व्यंजन किंवा स्वर असायला हवा. इथे व हे वर्ण आलेला आहे आणि तो मृदू व्यंजन आहे, म्हणजे इथे संधी तृतीय व्यंजन संधीच्या नियमानुसार होईल. तर मग कठोर व्यंजनाच्या समोर मृदू व्यंजन आलेलं आहे, तर या कठोर व्यंजनातील क हे ज्या वर्गातील आहे त्या वर्गातील तिसरं व्यंजन क च्या जागी येईल. मग क च्या गटामध्ये तिसरं व्यंजन आहे ग, म्हणजे क च्या जागी इथे कोणतं व्यंजन येईल तर ग हे व्यंजन इथे येईल आणि त्याची संधी व या व्यंजनासोबत होऊन आपल्याला व हे संयुक्त व्यंजन भेटेल. आणि त्याच्यानुसार आपल्याला शब्द मिळेल वाग्विहार. सत आणि आचारमध्ये त आणि आ या दोन वर्णांची संधी होईल. तर त हे कठोर व्यंजन आहे आणि त्याच्यासमोर स्वर आलेला आहे, म्हणजे हे तृतीय व्यंजन संधीनुसार याची संधी होईल. तर त हे ज्या गटातील आहे त्या गटातील तिसरे व्यंजन इथे येईल. तर त गटामध्ये तिसरं व्यंजन आहे द, त्याच्यामुळे द ची संधी आ सोबत होईल आणि आपल्याला दा हे अक्षर भेटेल आणि त्यानुसार आपल्याला शब्द मिळेल सदाचार. अप आणि ज यामध्ये कोणत्या वर्णांची संधी होईल तर प हे वर्ण आणि ज हे वर्ण. तर पहिलं वर्ण जे आहे प हे कठोर व्यंजन आहे आणि त्याच्यासमोर ज हे व्यंजन जे आलेलं आहे ते मृदू व्यंजन आहे, म्हणजे याची संधी देखील तृतीय व्यंजन संधीनुसार होईल. म्हणजे प हे ज्या गटातील आहे त्या गटातील तिसरे व्यंजन इथे येईल, म्हणजे प फ ब, म्हणजे इथे येईल ब हे व्यंजन आणि त्याची संधी ज या व्यंजनासोबत होऊन ज हे व्यंजन आपल्याला भेटेल आणि त्याच्यानुसार आपल्याला शब्द भेटेल अब्ज. तर व्यंजन संधीतील तिसरा नियम आहे, त्याचं नाव आहे अनुनासिक संधी. तर यामध्ये काय होते तर पहिल्या 5 वर्णापैकी कोणतंही व्यंजन आलं आणि त्यासमोर जर अनुनासिक असेल तर जे पहिलं व्यंजन होतं त्याच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक घेऊन संधी होते. सतमतीमध्ये त या व्यंजन आणि म या व्यंजनाची संधी होईल. तर त हे पहिल्या 5 वर्गापैकी एक व्यंजन आहे आणि त्याच्यासमोर म हे अनुनासिक आलेलं आहे, म्हणजे इथे त हे व्यंजन ज्या गटातील आहे त्या गटातील अनुनासिक इथे येईल. तर त या गटातील अनुनासिक आहे न आणि याची संधी होईल म या अनुनासिकासोबत, म्हणजे आपल्याला म हे संयुक्त व्यंजन भेटेल आणि आपल्याला शब्द मिळेल सन्मती. षट मासमध्ये ट आणि म या दोन व्यंजनांची संधी होईल. तर या व्यंजनाच्या पहिल्या व्यंजनाच्या समोर अनुनासिक आलेला आहे, त्याच्यामुळे ही संधी होईल अनुनासिक संधीच्या नियमानुसार. तर ट हे व्यंजन ज्या गटातील आहे त्या गटातील शेवटचे वर्ण म्हणजे अनुनासिक, त्या गटातील अनुनासिक इथे येईल, ते आहे न. त्याची संधी होईल समोरील वर्ण म सोबत आणि म भेटेल आपल्याला, म्हणजे यानुसार आपल्याला शब्द भेटेल षण्मास. तर आज आपण व्यंजन संधींमधील पहिले 3 नियम बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले नियम बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.